नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अंतिम निवड यादीसाठी किती मार्क आवश्यक असतात या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे एकूण जागा बघा किती आल्या तर बघा 5793 एवढ्या जागा आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे 5793 एवढ्या जागा आपल्याकडे आल्या होत्या। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा लघुलेखक या पदाच्या आपल्याकडे 714 या ठिकाणी लघुलेखक या पदाच्या जागा आपल्याकडे आल्या होत्या। विद्यार्थी मित्रांनो, खाली बघा विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लिपिक या पदाच्या आपल्याकडे जागा बघा 3495 एवढ्या जागा आपल्याकडे कनिष्ठ लिपिक या पदाच्या जागा आपल्याकडे आल्या होत्या। विद्यार्थी मित्रांनो, खाली बघा विद्यार्थी मित्रांनो, शिपाई आणि हमाल या पदाच्या जागा आपल्याकडे 1585 एवढ्या जागा आपल्याकडे या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे जागा विद्यार्थी मित्रांनो आल्या होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात आपला अंतिम निवड यादीसाठी आपला किती गुण आवश्यक असतात या ठिकाणी आता आपण पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण शिपाई आणि हमाल या पदासाठी आपला अंतिम निवड यादीसाठी आपला किती गुण आवश्यक असतात या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली शिपाई हमाल या ठिकाणी लेखी परीक्षा आपल्या या ठिकाणी 30 मार्काची होती। तर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 18 प्लस या ठिकाणी तुम्हाला गुण घेणं हे आवश्यक आहे। बघा, लेखी परीक्षा आपली 30 मार्काची होती, तर तुम्हाला 30 पैकी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 18 मार्क 18 प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घेणं या ठिकाणी आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, खाली बघा स्किल टेस्ट बघा, आपली कौशल्य चाचणी जी आपली 10 मार्काची असते, कौशल्य चाचणी 10 मार्काची असते, तुम्हाला 10 पैकी विद्यार्थी 9 प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घेणं आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10 पैकी तुम्हाला 9 प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घेणं आवश्यकच आहे। स्किल टेस्ट या ठिकाणी जास्त अवघड नसते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10 पैकी 9 प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली मुलाखत बघा 10 मार्काची असते, मुलाखत आपली 10 मार्काची असते, तुम्हाला 10 पैकी आणि तुम्हाला 8 प्लस मार्क, तुम्हाला 10 पैकी 8 प्लस मार्क तुम्हाला घेणं हे आवश्यकच असते। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला 8 प्लस मार्क तुम्हाला घेणं हे आवश्यकच असते। तर बघा, आपले जिल्हा न्यायालय शिपाई आपले एकूण 50 मार्क झाले। विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा आपली 30 मार्काची होती, कौशल्य चाचणी 10 मार्काची होती आणि मुलाखत आपली 10 मार्काची होती, म्हणजे आपले एकूण या ठिकाणी 50 मार्क झाले। आपला 50 पैकी या ठिकाणी कमीत कमी आपला 35 प्लस मार्क तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे। बघा, 50 पैकी तुम्हाला कमीत कमी 35 गुण हे घेणे हे आवश्यकच आहे, तरच तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये तुम्ही येऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंच आहे। बघा विद्यार्थी, आपण खाली आता लिपिक पदासाठी आपला अंतिम निवड यादीमध्ये किती गुण आवश्यक असतात या ठिकाणी आता आपण पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लिपिक पदासाठी आपल्याला या ठिकाणी 100 मार्क आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तर 100 पैकी तुम्हाला लेखी परीक्षा आपली 40 मार्काची होती, तर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 22 गुण तुम्हाला या ठिकाणी 22 गुण या ठिकाणी तुम्हाला लेखीमध्ये तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि खाली बघा विद्यार्थी मराठी टायपिंग बघा, मराठी टायपिंग आपली 20 मार्काची आहे, तर तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये कमीत कमी 18 गुण मराठी टायपिंगमध्ये 20 मार्काची आहे, तर तुम्हाला 20 पैकी 18 गुण घेणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, खाली बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टायपिंग, तर आपली इंग्लिश टायपिंग या ठिकाणी 20 मार्काची आहे, तर तुम्हाला इंग्लिश टायपिंगमध्ये कमीत कमी तुम्हाला 18 गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपलं मराठी टायपिंग आपल्या या ठिकाणी 18 गुण घ्यायचे आहेत आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी 18 गुण घ्यायचेच आहेत। बघा, आता आपली मुलाखत आहे, तर आपली मुलाखत या ठिकाणी 20 मार्काची आहे, तर तुम्हाला मुलाखतीमध्ये 20 पैकी कमीत कमी 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 16 गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी लेखी परीक्षा झाली, मराठी टायपिंग झाली, इंग्लिश टायपिंग झाली आणि मुलाखत पण झाली, आपल्या या ठिकाणी 100 मार्क आपले झालेले आहेत, तर तुम्हाला 100 पैकी तर तुम्हाला 100 पैकी तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये तुम्हाला 100 पैकी 74 प्लस तुम्हाला 100 पैकी तुम्हाला 74 प्लस या ठिकाणी मार्क तुम्हाला घ्यायचेच आहेत, तरच तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये तुम्ही येऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनी एकदा समजून घ्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, आपला लेखी परीक्षेमध्ये पेपर अवघड होता, त्यामुळे तुम्हाला बाकीच्या
बाकीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण आपली परीक्षा खूप अवघड होती. त्यामुळे आपल्याला बाकीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जास्त मार्क घ्यायचे, मुलाखत असेल, टायपिंग असेल, स्किल टेस्ट असेल, बाकी तुम्हाला या ठिकाणी सर्वात जास्त मार्क घ्यायचेच आहेत. परीक्षा आपली अवघड होती, त्यामुळे बाकीच्या टप्प्यामध्ये तुमच्या या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. हे सर्वांनी एकदा लक्षात घ्यायचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सर्वांना ते फ्री आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आता 17,000 पेक्षा या ठिकाणी जास्त मोठी पोलीस भरती होत आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 10,000 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं आपण विद्यार्थी मित्रांनो एक ईबुक तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण चालू घडामोडी असतील, भूगोल असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, त्या सर्वांचे प्रश्न आपण त्यामध्ये टाकले. विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे करून तुम्ही ते 10,000 प्रश्न संग्रह असलेलं तुम्ही ते ई बुक तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल. त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, मागे झालेले आणि समोर येणारे, त्यामध्ये आपण प्रश्न ॲड केले. तर विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. खूप कमी किंमत आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त या ठिकाणी प्रश्न मिळत आहेत. ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे.